मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे। सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीसाठी काँग्रेसने बारामतीमधून उमेदवार मागे घ्यावा अशी विनंती केल्याची माहिती सध्या समजते। आजचा दिवस बारामतीच्या पोटनिवडणुका संदर्भात अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांना फोन केलेला आहे कोणी? मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्ज मागे घ्यावा ही विनंती केल्याचं कळतं। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्या सोबत आहेत। सुशांत, आपण पाहतोय किती अटीतटीचे प्रयत्न सुरू आहेत बारामतीच्या पोटनिवडणुकी संदर्भात। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मुख्यमंत्र्यांमध्ये काय बोलणं झालेलं आहे फोनद्वारे? श्रद्धा, खरं तर ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध व्हावी या मताचे भाजप पहिल्यापासून होतं। अर्थात आधीपासूनच प्रयत्न जे आहेत ते केले जात होते। आता जी आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा यासाठी थेट प्रदेशाध्यक्षांना म्हणजे हर्षवर्धन सपकाळ यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केलेला आहे। आणि एक महाराष्ट्राची परंपरा आहे, जर एखाद्या व्यक्तीचं निधन झालं तर ती शक्यतो निवडणूक जी आहे ती बिनविरोध केली जाते। आणि अजित पवार हे राज्याचं एक मोठं नेतृत्व होतं, राज्याचे उपमुख्यमंत्री होते, अर्थमंत्री होते आणि त्यांच्या निधनानंतर खऱ्या अर्थानं ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बिनविरोध निवडून जाव्या विधानसभेवर अशी सगळ्यांची इच्छा आहे। आणि तीच अर्थात अजित पवार यांना श्रद्धांजली असं कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना सांगितलेलं आहे। अर्थात आता मुख्यमंत्र्यांचा फोन गेल्यानंतर काँग्रेस काय भूमिका घेते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकीकडे मुख्यमंत्र्यांनी फोन केलाय, दुसरीकडे शरद पवार यांनी देखील बोललेले आहेत, तर राष्ट्रवादीचे काही नेते हर्षवर्धन सपकाळ यांना आज भेटणार आहेत। त्यामुळे अर्थात काही तास शिल्लक राहिलेले आहेत आणि यामध्ये काँग्रेस आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र जी महाराष्ट्राची परंपरा आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सध्या की एखाद्या व्यक्तीचं निधन होतं त्यावेळी ती शक्यतो निवडणूक जी आहे ती बिनविरोध केली जाते। अशा अनेक निवडणुका ज्या आहेत त्या बिनविरोध झालेल्या आहेत आणि त्याचमुळे ही निवडणूक देखील बिनविरोध व्हावी अशी स्वतः मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे आणि याचमुळे मुख्यमंत्री देखील आता प्रयत्न करताना पाहायला मिळतात। अगदी नाही, बरोबर आहे। तुम्ही जसं म्हणालात की संस्कृती आणि परंपरा जी आहे ती आहेच, मात्र आता जो फोन झालेला आहे मुख्यमंत्र्यांमध्ये आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांमध्ये, हर्षवर्धन सपकाळ कधीपर्यंत भूमिका आपली मांडणार आहेत काही कळतंय? श्रद्धा, आता जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार मुख्यमंत्री हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी बोललेले आहेत। जवळपास 5 मिनिटं या दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरून चर्चा झालेली आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलंय की महाराष्ट्राची एक संस्कृती आहे, अशा पद्धतीने ज्यावेळी निधन होतं, अपघाती निधन होतं आणि अजित पवार यांचं निधन होणं हे खरं तर महाराष्ट्राला अजूनही पटलेलं नाही आणि याचमुळे कुठेतरी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्या आता राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, त्या बिनविरोध त्यांची निवड व्हावी विधानसभेवर यासाठी प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत आणि याचमुळे कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांनी देखील आता पुढाकार घेतलेला आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी फोनवर बोललेले आहेत। आता हर्षवर्धन सपकाळ काय बोलतायत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। काही वेळापूर्वी जर बघितलं असेल तर हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती। अर्थात आता सगळेच नेते राष्ट्रवादीचे, मग अजित पवार गटाचे नेते असतील किंवा मग शरद पवार गटाचे नेते असतील, रोहित पवार हर्षवर्धन सपकाळ यांना भेटले होते। त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ आता काय निर्णय घेतात, कारण 2 दिवसापूर्वी जर आपण बघितलं असाल तर पार्थ पवार यांनी जी टीका काँग्रेसला केली होती ती त्यांच्या जिव्हारी लागली होती। मात्र हे सगळे रुसवे फुगे बाजूला ठेवून आपल्याला एक महाराष्ट्राची संस्कृती जी आहे जपायची आहे। बरोबर आहे, आता वाजलेले आहेत 11:30, 3 वाजेपर्यंत वेळ आहे आणि त्यामुळे निर्णय काय होतो याकडे आपलं लक्ष असेल। ताजे अपडेट घेत राहू। सुशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।